नमस्कार. जय गजानन. मी दीपाली. दिप्स मेहरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्हाला वाटत असेल, हे मी असं काय ठेवलेलं आहे? तर हे काही नाही. आता येणार आहे राखी आणि त्या राखीच्या निमित्ताने मी आज एक नवीन असं एक राखी घरच्या घरी आपण आपल्या भावासाठी कशी बनवू शकतो, याचं एक ट्रायल करून बघितलं आणि मला ते फार आवडलं आहे. तर म्हटलं हे तुमच्यासोबत पण शेअर करावं. म्हणून मी सुंदरशी छान राखी डिझाईन आपण आपल्या हाताने प्रेमाने आपल्या भावासाठी बनवावी अशी माझी इच्छा होती आणि म्हटलं ही बनवलीच आहे तर आपल्या सगळ्या यूट्यूबर्स फॅमिलीसोबत पण ही शेअर करावी असं मला वाटलं. म्हणून वाटणं ही एक छान सिम्पलशी आणि आणि हाताने बनवलेली जी राखी आहे ही तुम्ही पण ट्राय करा तुमच्या भावासाठी भावासाठी, लहान भावांसाठी, मोठ्या भावांसाठी सगळ्यांनाच आवडेल फार. चला तर हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ. तर ही सुंदरशी राखी बनवण्यासाठी आपल्याला लागतील हे 5 नंबरचे कट साईजचे मोती आहेत. क्रीम शेडमध्येच आहेत. म्हणजे आपण जे ऑफ व्हाईट वापरतो त्यापेक्षा हा थोडासा एक क्रीम शेडकडे जाणारा मोती आहे. तुम्ही याच्याऐवजी ऑफ व्हाईट मोतीसुद्धा वापरू शकता. हे ऑफ व्हाईट कलरचे 3 नंबरचे मोती आणि हे ब्राऊन कलरचे 3 नंबरचे मोती. त्याच्यानंतर आपल्याला लागेल एक कैची, एकदम एक सुई आणि 30 सीपीचा नायलॉनचा थ्रेड. चला तर बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिले मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे आणि धाग्याच्या एका टोकाला असे एक 2 नॉट करून घेतलेत. बघू शकता तुम्ही, कारण 3 नंबरचा मोती आहे त्यामधनं 2 नॉट केलं तरी तो मोती बाहेर येणार नाही. सर्वात पहिले आपण 2 ब्राऊन कलरचे मोती आणि 2 5 नंबरचे जे क्रीम कलरचे मोती आहेत ते घेऊ. एक ब्राऊन कलरचा मोती, मग एक क्रीम मोती, मग एक परत ब्राऊन मोती आणि एक क्रीम कलरचा मोती, असे हे 4 मोती आपण घालून घेतले धाग्यामध्ये. आणि आता आपण या 4ही मोत्यांमधनं एक वेळेस धागा फिरवून घेऊ. आता इथे आपण हा जो ब्राऊन मोती आहे त्यातनं धागा पुढे करून घ्यायचा आहे, सॉरी इथेच राहू द्यायचं आहे. आणि इथे आता आपल्याला परत 2 ब्राऊन मोती आणि एक क्रीम मोती घ्यायचा आहे. पहिले एक ब्राऊन कलरचा मोती, मग एक क्रीम मोती आणि एक ब्राऊन मोती. या सेम मोत्यामधनं अपोजिट साईडने धागा काढून आपल्याला हे धागा काढून घ्यायचा आहे, हे बघा. आणि त्यानंतर आपल्याला हा ब्राऊन मोती आणि क्रीम मोती या 2 धाग्यामधनं मोत्यांमधनं धागा पुढच्या दिशेला फिरवून घ्यायचा आहे. हे बघा. परत 2 ब्राऊन, एक क्रीम मोती, एक ब्राऊन, एक क्रीम आणि एक ब्राऊन. परत 2 ब्राऊन. हे असं आपल्याला 5 क्रीम मोती येतील तोपर्यंत आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे. म्हणजे जो साईड बेल्ट आहे तो छान ब्रॉड आणि ॲटलिस्ट त्याची वरची साईड आपल्या म्हणजे भावाच्या हाताची पूर्ण पॅक होईल एवढ्या साईजपर्यंत आपल्याला ते बनवायचं आहे. तर जेवढ्या ही जी रिस्ट असते मुलांची, जर तुमच्या भावाची रिस्ट ही थोडी मोठी असेल किंवा छोटी असेल त्यानुसार तुम्ही हे जे साईडचे बेल्ट आहेत, हे बघा, हा जो बेल्ट आहे तो त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता हे बघा, माझ्या हाताची रिस्ट ही छोटी आहे त्यामुळे मला ही ऑलमोस्ट पूर्ण ही राखी येऊन जाणार. तर ही जर तुम्ही तुमच्या वहिनींसाठी बनवत असाल तर ही फारच सुंदर होऊन जातं. आणि तुम्ही जर लेडीजसाठी ही राखी बनवत असाल तर तुम्ही ब्राऊन कलरच्या ऐवजी पिंक शेडसुद्धा छान वापरू शकता, बेबी पिंक कलर, राणी पिंक कलरमध्ये. आणि आपण मुलांसाठी बनवतोय म्हणून इथे मी ब्राऊन कलर वापरला आहे. त्यानंतर आता परत मी वरच्या दिशेने क्रीम मोत्यापर्यंत हा धागा घेऊन जाते. आता इथे आपल्याला 3 क्रीम मोती घ्यायचे आहेत. हे बघा. त्यानंतर या मधल्या क्रीम मोत्यापर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. 1 आणि 2. 2 मोत्यांमधनं आपण धागा फिरवून घेतला. आता इथे परत आपल्याला 2 ब्राऊन, एक ब्राऊन, क्रीम आणि ब्राऊन या कॉम्बोमध्ये परत मोती घालायचे आहेत. हे बघा.
त्यानंतर परत मधल्या क्रीम मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा. परत 2 ब्राऊन, 1 क्रीम मोती, पहिले 1 ब्राऊन, मग 1 क्रीम आणि मग ब्राऊन. परत मधल्या क्रीम मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा. हे बघा, परत 3 मोती घेतलेत. परत या क्रीम मोत्यामधनं फिरवून घ्यायचा धागा आणि 2 मोती धागा पुढे करून घ्यायचा. परत त्या मोत्यामधनं धागा, हे बघा, ही 1 साईडचा बेल्ट आपला रेडी झाला आहे. आता परत मधल्या क्रीम मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा. आता इथे आपल्याला 3 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे आहेत. हे बघा, 3 ब्राऊन कलरचे मोती. आता मधल्या ब्राऊन कलरच्या मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा. आता यानंतर आता 3 नंबरच्या मोत्यामध्ये आपण काम करणार आहे. तर 1 ब्राऊन, 1 ऑफ व्हाईट आणि 1 ब्राऊन. हे बघा, हे असे 3 मोती घेतले आहेत. आपण मधला पॅच आहे तो बनवणार आहे आता. हे बघा, त्यानंतर मधल्या व्हाईट मोत्यावर आपण धागा घेऊन जायचा. आता इथे 2 ऑफ व्हाईट मोती, 1 ऑफ व्हाईट, 1 ब्राऊन, 1 ऑफ व्हाईट. त्या व्हाईट मोत्यामधनं धागा काढायचा, फिरवून घ्यायचा आणि वरच्या ब्राऊन मोत्यापर्यंत धागा परत फिरवून घ्यायचा आहे 2 मोत्यांमधून. आता इथे आपल्याला 3 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे आहेत. हे बघा, आता यानंतर आपल्याला हा पॅच बनवताना आता इथे लक्ष द्याल थोडं. आता आपण इथे आलेलो आहे, त्याच्यानंतर आता हा जो बाजूचा ब्राऊन मोती आहे त्याच्यावर आपल्याला धागा घेऊन जायचा आणि इथे आपल्याला 3 ऑफ व्हाईट मोती टाकायचे आहेत, 3 नंबरचे. सेम मोत्यामधनं धागा फिरवून घ्यायचा. पुढचा आता हा जो क्रीम मोती आहे तिथे आपल्याला धागा घेऊन जायचा आहे. परत 3 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे. आणि पुढच्या ब्राऊन मोत्यापर्यंत धागा घेऊन जायचा. आता आपण पुढच्या मोत्यापर्यंत धागा घेऊन आली आहे. ते पण आपल्याला 3 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत. सेम मोत्यामधनं धागा फिरवून घेतला. आता याच्यानंतर पुढचा जो हा बघा, इथे आपला वरचा हा इथे ट्रायंगल तयार झाला आहे. त्याच्यानंतर हा मधले जे 2 आहेत ना, त्याच्या आतल्या साईडचा जो हा मोती आहे यावर आपल्याला धागा घेऊन जायचा आहे, फक्त व्हाईट मोत्यामधनं. परत आता इथे 2 ब्राऊन मोती घ्यायचे. आता आपण तिसरी लेयर जी आहे ती कंप्लीट करणार आहे इथे. हे बघा, ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच्या आधीचा जो मोती आहे आणि ते मधले हे दोन्ही मोत्यांमधनं आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. ते आपण 2 ब्राऊन मोती ॲड केले धाग्यामध्ये आणि या 2 मोत्यांमधनं आपण हा धागा असा काढून घेणार आहे. हे बघ, आणि हा जो आता इथला ऑफ व्हाईट मोती आहे यातनं आपण धागा पुढे करायचा आहे. त्यानंतर पुढचे हे जे 2 ऑफ व्हाईट मोती आहे यातनं धागा पुढे फिरवून घ्यायचा आहे. आता इथे परत 2 ब्राऊन मोती घ्यायचे.
इथे ब्राऊन 2 मोती घेतले. त्यानंतर या दोन्ही मोत्यांमधनं 2 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं हे बघा, या 2 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेऊ, फिरवून घेऊ. हे बघा. त्याच्यानंतर आता हा ट्रायंगल या 2 लाईनला जोडणारा हा मधला मोती आहे, तो फक्त एका मोत्यामधनं आपण धागा पुढे करून घेतोय. आणि इथे आपल्याला स्क्वेअर करण्यासाठी लागतील 3 ब्राऊन मोती, कारण एक व्हाईट मोती आपल्याकडे आहे, तर आपल्याला हे 3च मोती इथे घ्यायचे आहेत. हे बघा, 3 ब्राऊन मोती घेतलेत मी आणि या एकाच मोत्यामधनं आपण धागा फिरवून घेणार आहे. पुढचे 2 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं धागा पुढे करायचा आणि इथे परत 2 ब्राऊन मोती घ्यायचे. या 2 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं धागा पुढे करायचा आणि हा आता बघा, या परत या 2 लाईनला जोडणारा ऑफ व्हाईट मोती आला, तर सिंगल मोत्यामधनं आपल्याला धागा काढायचा आहे. आणि इथे 3 ब्राऊन मोती घ्यायचे आता. आणि या एका ऑफ व्हाईट मोत्यामधनं धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. आणि आता हे पुढचे 2 ऑफ व्हाईट मोती धागा पुढे करून घेतोय आपण. खूप जास्त टाईट ओढायचा नाही इथे धागा, फक्त प्रॉपर दिसेल एवढंच हलक्या हाताने ओढायचा. परत 2 मोती घेतलेत ब्राऊन कलरचे आणि 2 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं आपण धागा पुढे करतोय, फिरवून घेतोय. आणि आता हा लास्ट आपला ऑफ व्हाईट मोती आहे. इथे पण आपल्याला आता 3 ब्राऊन मोती लागतील. आणि हे बघा, या सिंगल मोत्यामधनं धागा काढून घ्यायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं हे तयार तर झालं आहे, पण हा दिसताना असं व्यवस्थित नाही दिसत. त्याच्यासाठी आपल्याला हे जे सगळे बॉर्डरचे ब्राऊन मोती यातनं हा नायलॉनचा धागा एक वेळेस पूर्ण फिरवून घ्यायचा आहे, ज्याने याला फिनिशिंग पण येईल आणि आपलं पॅच हलणार नाही. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण चारी साईडनी धागा फिरवून घेतला आणि आता इथे लास्ट एंडला आला होता, जिथे इथनं आपण सुरू केलं होतं, तर मी थोडा पुढे घेऊन धागा पुढे गेलाय. आणि हे बघा, इथनं आता आपण सरळ, हे बघा, हे हा एक ऑफ व्हाईट मोती, त्यानंतर हा ब्राऊन मोती, एक ऑफ व्हाईट मोती आणि त्यानंतर ब्राऊन, अशा 4 मोत्यातनं हा धागा वरच्या दिशेला काढणार आहोत. सॉरी, पण आता इथे पहिले 2च याच्यातनं धागा पुढे करू. त्यानंतर या 2 मोत्यातनं धागा या साईडला काढते. आणि मग हा जो कॉर्नरचा मोती आहे ब्राऊन, त्यामधनं धागा बाहेर काढायचा. आता इथे आपल्याला 2 ब्राऊन मोती घ्यायचे आणि एक ऑफ हा क्रीम मोती. पहिले एक ब्राऊन, एक क्रीम आणि एक ब्राऊन. सेम हा जो साईडला आपण या साईडला ही पट्टी तयार केली होती, सेम आपल्याला दुसऱ्या साईडने तयार करायची आहे.
तर मी आता ही पटापट अशीच तुमच्यासमोर फक्त व्हिडिओ एका मध्ये दाखवते. हे बघा. अशा प्रकारे आपली ही राखी छान अशी तयार झाली आहे. आणि याला आपल्याला आता दोरी लावायची आहे. पहिली मी याला थोडा धागा गोल अजून एकदा फिरवून घेते आणि याला नॉट करून घेते 2. म्हणजे आपलं जे नायलॉन थ्रेडचं काम आहे ते इथे संपेल. धागा घातल्यावर नॉट टाकल्यावर मी अजूनही एकदा 2-3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेतलाय आणि आपण याला आता कट करून घेऊ. हे बघा, आपली सुंदरशी छान ही राखी तयार झाली आहे. आणि या राखीला सुद्धा मी जसा धागा लावला होता तसा आपण याला सुद्धा धागा लावून घेऊ. लाल धागा एवढ्याचसाठी की आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये लाल कलरला जास्त प्रेफर करतो आणि लाल कलरचेच धागे वगैरे असे वापरतो. त्यामुळे दुसरे ब्लॅक ब्राऊन धागे न वापरता मी लाल कलरचा धागा यूज केला इथे. एकसारख्या साईजमध्ये आपण 2 धागे कट करून घेऊ. हे बघा, एक कट केला आहे मी, दुसरा कट करून घेते. ही जी लाटी म्हणून येतात, लाटी का लच्छे असे म्हणतात त्याला, तो कॉटनचा आहे तोच मी वापरते. म्हणजे हा असा आणि हे बघा, इथनं जर तुमच्या सुईमध्ये हा धागा जात असेल तर तुम्ही मोत्यामधनं पण घातला तर चालेल. नाही तर या मोत्याच्या खालच्या दिशेने पण इथे जागा आहे, तिथनं आपण हा धागा घालण्याचा प्रयत्न करू.
म्हणजे आपल्याला तिथनंच घालावा लागेल. तर त्याच्यासाठी मी थोडी कैचीचा उपयोग करते पुश करायला धाग्याला. हे बघा, हा धागा असा इथे आलाय. आता याचं हे जे 2 पार्ट इथे जॉईंट होत होते तिथनं आपण याला हा जो धागा आहे असा यातनं असा काढायचा आणि इथे नॉट तयार होऊन जाईल. तर सेम दुसऱ्या साईडला आपण करून घेऊ. धागा इथे घेतलाय आणि सुंदरशी आपली अशी राखी इथे छान तयार झाली आहे. ही राखी बनवताना मी आधी बऱ्याचशा राखीची डिझाईन ट्राय केलेत, कलर कॉम्बिनेशन ट्राय केलेत, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, जर आपले लहान भाऊ असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी अशी कलरफुल पण राखी बनवू शकता. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये राखी बनवू शकता. तुम्हाला ही राखी कशी वाटली आणि ह्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय गजानन.